नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. नुकत्याच संपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एनडीए जिवंत झाला असं लोक म्हणतात. गेली 10 वर्ष एनडीएचे नावही नव्हते, पण आता एनडीए शिवाय सरकार अस्तित्वात येणे शक्य नाही असे दिसून आल्यावर एनडीएला भाव आला. इकडे एनडीए जिवंत झाला आणि तिकडे संसदही जिवंत झाली. गेल्या काही दिवसात जी भाषणे झाली त्यांचे अवलोकन केल्यावर काय काय दिसले तर विरोधी पक्ष अत्यंत आक्रमक दिसला. सत्ताधारी पक्ष संयमात होता, पण विरोधी पक्षाच्या तुफान फटकेबाजीमुळे त्यांच्या संयमाचे बांध अनेक वेळा फुटले. विरोधी पक्ष नेता बोलत असताना पंतप्रधान कधीही बोलत नाहीत, कारण या सर्व चर्चेनंतर त्यांचे उत्तर देताना पंतप्रधान कितीही तास बोलू शकतात. मात्र यावेळी चक्क 2 वेळा पंतप्रधान उभे राहून बोलले. केवळ तेच बोलले नाही तर त्यांचे सहकारीही बोलले. भारताच्या गृहमंत्र्यांना अध्यक्षांकडे संरक्षण मागावे लागले. आपल्या देशाचा सर्व शक्तिमान गृहमंत्री ज्यांच्याकडे काहीच सत्ता नाही त्यांच्यापासून संरक्षण मागतो, हे आपल्या देशातील संसदेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. गेल्या 10 वर्षात सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसच होता, पण त्यांचे सदस्य फक्त 44 आणि 52 होते. विरोधी पक्षाची सदस्य संख्या 200च्या बरीच आत होती. सत्ताधारी पक्षाजवळ स्वतःचे बहुमत होते आणि इतर अनेक पक्ष त्यांच्या मदत करायला एका पायावर उभे होते. त्यापैकी अनेक जण एनडीएत होते असे म्हणत असत, पण एनडीएत नसणारे आंध्राचे रेड्डी किंवा ओडिशाचे पटनायक सत्ताधारी पक्षाच्या नायकाला मदत करायला रेडी होते. आता संसदेचे रुपडे बदललेले आहे. स्पष्ट बहुमताच्या आकड्यापेक्षा केवळ 20 खासदार जास्त आहे. पारडे कधीही पलटू शकते अशी स्थिती आहे. पण तरी सत्ताधारी पक्षाने आज तरी सर्व प्रमुख खाती आणि मुख्य म्हणजे लोकसभा अध्यक्ष आपलाच राहील हे ठणकावून सांगितले आणि तसेच केले. हेही संसदेच्या जिवंतपणाचेच लक्षण आहे असं आम्ही मानतो. ज्या पक्षाचे जास्त सदस्य त्यांची दादागिरी इतर पक्षांनीही मान्य केली पाहिजे, पण आता चित्र वेगळे आहे. सभागृहातील बोलणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर करून कोणतीही चर्चा न करता धडाधड विधेयके मंजूर करणे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नसणे ही परिस्थिती भारतीय जनतेने अनुभवली आहे. अशा प्रकारच्या कचाट्यातून आता विरोधी पक्ष जवळजवळ तुल्यबळ बनलाय. या विरोधी पक्षाचा मुकाबला करणे तेवढे सोपे नाही हे सत्ताधारी पक्षालाही कळून चुकले आहे. आतापर्यंत मोदीजींची डरकाळी आणि शहा साहेबांची आरोळी ऐकली की सर्व सभासद एका सुराने जय हो जय हो जय हो असे म्हणत असत. आता खुद्द पंतप्रधानांच्या भाषणालाही एनडीएतील इतर पक्षांनी तेवढा प्रतिसाद दिलेला नाही. एकूणच सत्ताधारी पक्षाच्या वागणुकीतील फरक दिसत असला तरी सत्ताधारी पक्ष ते मान्य करायला तयार नाही. 10 वर्ष पंतप्रधान मोदी यांची होती. त्यांची जादू चालली. त्यांनी जे म्हटले ते लोकांनी ऐकले आणि त्यांना आपले डोके न वापरता डोक्यावर घेतले. पण आता समोरची डोके उत्साह आणि चैतन्याने भरभरून असल्यामुळे लोकसभेत जादूची कांडी फिरवून आणण्यात आलेला जिवंतपणा दिसतो आहे. राहुल गांधी यांचे भाषण प्रभावशाली असले तरी त्यांच्या मनातील आक्रोश त्यांना संसदेच्या पटलावर काढण्याची संधी मिळाल्यामुळे तो उफाळून आला असावा. त्यामुळे सत्ता पक्षातील काही हुशार लोकांनी या एका भाषणामुळे राहुल गांधींची सदस्यताच रद्द करावी अशी चमत्कारिक मागणी करण्यासही मागे पुढे पाहिले नाही. एकूणच सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचा अभ्यास केल्यावर सत्ताधारी पक्ष जुन्या विरोधी पक्षासारखा वाटतो आणि विरोधी पक्ष तेव्हाच्या सत्ताधारी पक्षासारखा वाटतो असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. यात गंमत अशी आहे की विरोधी पक्षाची ही मागणी मान्य होणार नाही हे सत्य आहे. त्यामुळे जनतेसमोर असे मुद्दे मांडण्यात येत आहेत की ज्यांची यशस्वीता कठीण आहे, पण आपल्या लोकशाहीत काही गोष्टी डोळे झाक करून मानाव्या लागतात. त्याचप्रमाणे सध्याच्या लोकसभेत अनेक बाबी एकापेक्षा एक गतीने मांडल्या जात आहेत, पण सरकार पक्षाने ठरवून टाकले आहे आम्ही तेच आहोत, आम्ही तसेच आहोत, आम्ही आमच्या पद्धतीनेच वागू, पटेल तेवढेच करू आणि तरीही सरकार चालवू. हा अत्यंत महत्वाचा निर्णय बहुधा सत्ताधारी आणि विरोधकांनी घेतला असावा असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. तेव्हा अशा बहुआयामी लोकसभेला आम्ही आमच्या जिवंतपणे अशी जिवंत पाहिल्याबद्दल आनंद व्यक्त करतो. अशाच राजकीय घडामोडी अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये. बघत राहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर. नमस्कार.